वडिलांना पहिला कॉल केला की अब्बा मैं कलेक्टर बन गया. वडील रिक्षा चालवत होते, मग रिक्षाचा आवाज येत नव्हता. म्हणला काय, मला आवाज येत नाही, मी नंतर फोन करतो. म्हणजे एवढा महत्त्वाचा दिवस बोंबलायला आणि त्या दिवशी ऐकायला येईना. ठीक आहे. मग आईला फोन केला, सगळ्यांना सांगितलं. खूप सगळे आनंदी झाले. आपोआप डोळ्यातनं पाणी यायला सुरुवात झाली. खूप आम्ही खुश झालो आणि एकंदरीत त्याच्यानंतरचं माझं आयुष्य 360च्या अँगलमध्ये बदललं. आज तुम्ही मला ऐकताय त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. तुमचं मला खूप प्रेम मिळालं. काय शिकायला मिळतं माझ्या या प्रवासातून, आपल्याला काय शिकायला मिळतं? एक गोष्ट, कुठलीही परीक्षा पास करणं अवघड नसतं, कधीच अशक्य कधीच नसतं. ते आपल्यावर डिपेंड करतं. परीक्षा आपल्याला नेहमी पास करण्यासाठी घेतलेली असते. जर आपण नापास होत असतो तर मला असं वाटतं की कुठंतरी आपणच कमी पडत असतो. असं बोललं जातं नेहमी की मराठी माध्यमातून आपण परीक्षा पास करू शकत नाही. मी मराठी माध्यमातून ती परीक्षा दिली होती. गरिबाची मुलं, रिक्षा चालकाची मुलं, गोरगरिबाची मुलं होऊ शकत नाही. आम्ही सगळ्यांनी ते सिद्ध केलं की आम्ही ते करू शकतो. ही परीक्षा पास करायची असेल तर प्रिन्स दादासारखी परिस्थिती असायला हवी, असंही काही नव्हतं. ओळखही माझी कोणाशी नव्हती. खूप गरीब घरातून मी जन्मलो होतो. त्यामुळे तेही मिथ्स मी तोडण्याचं काम केलेलं आहे. ओळख लागतो